नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वाचत आहोत छत्रपती शिवाजी महाराज पुस्तक. याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन केळकर. यातील आपण आज भाग 16वा जयसिंगाची स्वारी 1665 ते 1666 इथून वाचण्यास सुरुवात करूया. शिवाजी महाराजांच्या पराकाष्ठेचा राग येऊन औरंगजेबाने त्यांचा समूळ नाश करण्याचा निर्धार केला आणि राजा जयसिंग, दिलेर खान वगैरे युद्धकुशल व शूर सरदारांना 80,000 फौज देऊन दक्षिणेत रवाना केले. त्याचवेळी त्याने विजापूरकरांना पुढील आशयाचे पत्र लिहिले. शिवाजी फार दंगा व फंदफितुरी करीत आहे. त्याने चोहीकडे पुंडावा मांडला आहे. मुसलमान रयतेस तो फार पीडा देत आहे. याकरता त्याचे पारिपत्य करण्याच्या बाबतीत ढिलाई व चालढकल केल्यास मुसलमानी राज्य बुडून जाईल. याकरिता या सर्व फंदफितुरीचे व बंडाचे मूळ कारण तो शिवाजी त्याचा समूळ नाश करून गरीब रयतेस त्यांच्या जाचातून सोडविणे आम्हा अभय मुसलमान बादशांना प्राप्त झाले आहे. याविषयी प्रयत्न करण्यास यत्किंचितही आळस करून उपयोग नाही. यास्तव आमची अशी मनीषा आहे की इकडून त्या खराब शिवाजीच्या पारिपत्यासाठी मोठे शूर योद्धे रवाना होत आहेत. तसेच आपणाकडून रवाना व्हावे आणि आम्ही दोघी त्या शिवरूपी सर्पाचे मस्तक फोडून त्याच्या गैरशिस्त वागणुकीचा सूड घ्यावा. हा जबरदस्त उपद्रव होऊन पाहणारा काटा फार बळावला नाही तोच काढून टाकल्याशिवाय स्वस्थता प्राप्त होणार नाही. ही गोष्ट आपणास पसंत पडल्यास आम्हा उभय बादशामध्ये साफी व मित्रता राहील. काही एक कपट किंवा वैर राहणार नाही. औरंगजेबाच्या या पत्रावरून विजापूरकरांनी महाराजांशी लढण्याचा उपक्रम केला असता त्याची कशी खोड मोडली ते मागल्या भागात सांगितलेच आहे. महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी जयसिंग मोठ्या फौजेनेशी दक्षिणेत आला खरा, पण त्याचे पराक्रम वेळोवेळी त्याच्या कानी गेले होते व त्यांची युक्तिमत्ता, साहस, धैर्य, शौर्य व धमक हे गुण अति अप्रतिम असून त्यांच्या पदरचे लोक हातावर शीर घेऊन इमानाने व शौर्याने लढावयास सर्वदा सिद्ध असत हे त्याला चांगले कळून आले होते. यास्तव अशा प्रतापशाली पुरुषाशी सामना करण्याचे काम मोठे जोखमीचे व बिकट होते हे तो जाणून होता आणि आपली मोहीम कशी यशस्वी होईल याची सारखी चिंता लागून राहिली होती. महाराजांशी ज्याचे वैर होते अशा सगळ्या लोकांनी जयसिंगाने पत्र पाठवून त्यांच्यावर उठवले आणि त्यांना आपल्या पक्षाला सामील करून घेतले. विजापूरकरांना खंडणी कमी करण्याची लालूच दाखवून महाराजांशी लढवण्यास त्याने प्रवृत्त केले. इंग्रज वगैरे व्यापाऱ्यांना महाराजांच्या आरमारावर वेळोवेळी हल्ले करण्यास त्यांनी सांगितले. जंजिराच्या सिद्धीस त्यांच्याशी लढण्यास त्याने प्रोत्साहन दिले. मोगलांच्या आरमाराने महाराजांच्या कोकणपट्टीवर हल्ले करावे अशी त्याने योजना केली. महाराजांनी ज्या ज्या मराठी सरदारांना वगैरे उपसर्ग केला होता त्यांचे नातलग महाराजांचा सूड उगवण्यासाठी जयसिंगास जाऊन मिळाले. जव्हार वगैरे ठिकाणचे कोळी राजा त्याला मदत करण्यास उद्युक्त झाले. फार काय, पण दक्षिणेकडचे शिवप्पा नाईक वगैरे त्यांच्या मदतीस गेले. अफजलखानाचा मुलगा फाजलखान व मोऱ्याचे 2 मुले जयसिंगाच्या फौजेत जाऊन राहिले. याप्रमाणे महाराजांचे सगळे शत्रू जयसिंगाच्या मदतीस गेल्यावर त्याने त्याच्या सत्तेतील मुलखात प्रवेश केला आणि सर्व बाजूनी व रस्त्यांनी आपल्या फौजेची मोठमोठी ठाणी बसवून महाराजांच्या सैन्याची हालचाल व धामधूम अगदी मर्यादित केली. यावेळी नेताजी पालकर हा महाराजांच्या हुकमाप्रमाणे न वागल्यामुळे त्याला सरनौबताच्या हुद्द्यावरून दूर करून तो त्यांनी प्रतापराव गुजरास दिला. त्यामुळे नेताजी नाराज होऊन महाराजांची नोकरी सोडून गेला. म्हणून मोगलांच्या सैन्यावर घाले घालण्याचे काम चांगले होईनासे झाले. वर सांगितल्याप्रमाणे 4 बाजूने कडेकोट बंदोबस्त करून जयसिंगाने आपल्या फौजेचा तळ सासवडच्या मध्यवर्ती ठाण्यावर दिला. मग त्याने दिलेर खानास पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यास पाठवले आणि आपण स्वतः सिंहगडास वेढा दिला. या वेढ्यास महाराजांच्या लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून त्याने जागोजाग आपले लोक ठेवून दिले. इतकी उत्तम ठाणेबंदी करून जयसिंगाच्या मनाला बिलकुल स्वस्थता नव्हती. दक्षिणेत पाय ठेवल्यापासून त्याला अशी दहशत वाटत होती की अफजलखान व शास्तखान यांच्यासारखी आपली दशा केव्हा होईल याचा नेम नाही. यास्तव आपली कामगिरी कशी तरी एकदाची उरकून दक्षिणेतून निष्ठता पाय घ्यावा असे त्याच्या मनात घेतले. दुसरे असे की स्वधर्मरक्षण व स्वराज्य स्थापना या प्रित्यर्थ महाराज अहिर्निश उद्योग करीत आहेत. यास्तव अशा पवित्र कार्यास उद्युक्त झालेल्या तेजस्वी पुरुषाशी युद्ध करून यश मिळण्याची त्याला आशा वाटली नाही. म्हणून त्याने महाराजांना पुढील आशयाचे पत्र लिहिले. औरंगजेब अति बलाढ्य आहे. त्याच्याशी शत्रुत्व करून परिणाम लागणार नाही. त्याच्याशी तुम्ही सख्य करावे हे उत्तम. तुम्ही थोर वंशात निपजला असून हिंदू धर्माचा तुम्हास पूर्ण अभिमान आहे. हे पाहून आम्हाला मोठा संतोष वाटत आहे. स्वधर्म रक्षणार्थ व स्वराज्य स्थापनार्थ
तुम्ही चालवलेल्या सदुद्योगास आमची पूर्ण अनुकूलता आहे. तुमचा बचाव करून तुमची सत्ता कायम राखावी असे आमच्या मनात आहे. याबाबतीत तुमचा मानस काय आहे ते कळवावे. अशा आशयाचे पत्र जयसिंगाकडून आल्याने महाराजांची चिंता बरीच दूर झाली. त्यांच्या अंगात देवीने संचरून त्यांना जयसिंगाशी सख्य करावयास सांगितले व पदरच्या लोकांचाही असाच अभिप्राय पडला. म्हणून त्यांनी रघुनाथपंतास जयसिंगाकडे समटाचे बोलणे करावयास पाठवले. या वकिलाबरोबर जयसिंगाला त्यांनी पत्र पाठवले. त्याचा आशय असा: आपण वार्तिकाबरोबर पत्र पाठवले ते पाहून अत्यानंद झाला. ते दोन्ही हाताने घेऊन पितृदर्शनतुल्य मानून मी हृदयाशी धरले. आपणाकडून पत्र येण्याचे किमपि भास नसला ते आले याबद्दल पूर्ण समाधान वाटून चिंता दूर झाली. पत्रीचा भाव समजून ते ममतेने भरले आहे असे वाटले. पत्र वाचता क्षणीच दर्शनास बिनदिक्कत यावे, कोणत्याही गोष्टीचा मनात अणुमात्र आक्षेप न आणता व हे परके आहेत अशी चिंता मनात अल्पही न करता आपल्यावर अवलंबून राहिल्याने वांछित हेतू परिपूर्ण होऊन माझे सर्व प्रकार कल्याण होईल असे मला वाटले. जसे आपले चिरंजीव रामसिंगराव राजे तद्वत मला समजून आपण ममतापूर्वक पत्र लिहिले तेणेकडून माझे चित्त अतिसंतोष पावले. ही अशी वृत्ती माझी झाली आहे की कसे ते एक जगदंबा जाणे. तुमचे दिल्लीहून दक्षिणेत आगमन झाले ही उत्तम गोष्ट घडून आली. माझे सर्व मनोरथ सिद्ध होतील अशी माझ्या मनाची खात्री झाली. माझे सर्व भय नष्ट होऊन मन आनंदातिशय पावले. आपण क्षात्र धर्मरक्षण करते आहात. बादशाचे आम्हावर इतराजीबत तर बहुत झाली आहे. पुढे काही तरणोपाय दिसत नाही. ही विवंचना आम्हास लागून राहिली आहे. बादशा सर्वांचे खावंद हे प्रमाण, परंतु क्षात्रधर्मास अवरोध झाला. मलेच्छमय धारा झाली. अविंद उन्मत्त होऊन हिंदू धर्म बुडीत चालले. संपूर्ण पुण्यक्षेत्र भ्रष्ट करून त्या स्थळी तो गोवध करू लागले. देवालय पाडून तेथे त्यांनी मशिदी बांधल्या. त्यांचा हेतू की हिंदू धर्मरहित धरा करावी. हा सर्व प्रकार असह्य वाटून वडिलांच्या प्रतापाने व श्री जगदंबेच्या अनुग्रहाने यवनाशी आजपर्यंत मी यथाशक्ती विरोध केला. हिंदू धर्माचा अभिमान हिंदू राजांनी टाकला हे काही चांगले नाही. या भूमीचे राज्य हिंदू राजे पुरातन काळापासून करीत आले असून सांप्रत ते पदभ्रष्ट होऊन यवनांचे अंकित झाले आहेत हे पाहून मन उद्विग्न होते. या गोष्टी संबंधाने आपणास पूर्ण ईर्ष्या असावी. आता बादशाची मी अनेक प्रकारे आगळीक केल्यामुळे त्याला क्रोध येऊन त्याने आपणास मजवर पाठविले आहे. तरी बादशाचे दरबंदगीस मी अंतर करणार नाही. मजकडे जे किल्ले व प्रांत आहेत ते मी आपल्या बहुबलाने परराज्यातून काबीज केले आहेत. त्याच बादशाकडून उपद्रव न होता त्याचे मन माझ्याविषयी स्वच्छ व्हावे हे मला इष्ट आहे. त्यांच्या मनात दक्षिण काबीज करावयाचे आहे. त्यास मी मनापासून मदत करीन. रघुनाथपंताबरोबर हे पत्र देऊन आणखी पुष्कळ बहुमूल नजराणा महाराजांनी जयसिंगास पाठवला. जयसिंगाने रघुनाथपंतांची भेट आदरपूर्वक घेतली व महाराजाकडून आलेल्या नजराणाचा प्रीतिपूर्वक स्वीकार केला. महाराजांनी पाठवलेले पत्र वाचून व तोंडचे आणखी निरोप ऐकून त्याला समाधान वाटले आणि त्यांनी त्या वकिलाच्या हाती महाराजांनी निरोप पाठवला तो असा: औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशाशी स्पर्धा केल्याने काही एक हित होणार नाही. तुम्ही आमच्याबरोबर बादशाच्या भेटीस चलावे. अणुमात्र भीती चित्तात वागवू नये. जसे आमचे पुत्र रामसिंग तसेच तुम्ही आम्हाला आहात. आम्ही रजपूत सत्यवक्ते आहोत. आमच्यापासून बेईमानपणा होणार नाही अशी निशा मानून तुम्ही प्रांजळ चित्ताने आमच्या भेटीस यावे. मनात काही एक शंका धरू नये. बादशापाशी तुमची सर्व गोष्टींनी शिफारस करून तुम्हाला स्वराज्यास यावयाला निरोप देवितो. मग जयसिंगाने रघुनाथपंतास दिलेरखानच्या भेटीस नेले आणि त्या दोघांच्या सल्ल्याने असे ठरले की महाराज कोणत्या गोष्टी औरंगजेबापासून ठरवून घेऊ इच्छित आहेत त्या त्यांनी नीट खुलासेवार कळवाव्या, म्हणजे त्यावर विचार करता येईल. हा असा निरोप देऊन जयसिंगाने रघुनाथपंतास वस्त्रालंकाराने गौरवले व महाराजांसाठी त्यांच्याकडे नजराणा दिला. हा निरोप आल्यावर महाराजांनी आपल्या कराराची एक यादी तयार केली. त्यातील आशय पुढीलप्रमाणे होता: आम्ही जे प्रांत व किल्ले काबीज केले आहेत ते दरोबस्त आम्हाकडे राहावे आणि वरकड दक्षिण प्रांताची चौथाई व सरदेश मोकळे आमच्याकडे चालावे. ही यादी घेऊन रघुनाथपंत पुन्हा जयसिंगाकडे गेला. तेव्हा त्याने त्याला असे सांगितले की राजे आमच्या भेटीस आल्यावर तहाच्या अटी नीटपणे ठरवू.
परंतु जयसिंग शिवाजी महाराजांची भेट घेऊन तहाची कलमे मुकर्रर करणार हे दिलेरखानास पसंत वाटले नाही. त्याने त्याला असे सांगून पाठवले की बादशाची मंजुरी घेतल्यापासून तहाची गोष्ट बोलू नका. मी पुरंदरास वेढा घातला आहे, तो मी काही झाले तरी घेतल्यापासून राहणार नाही. तुम्ही सिंहगड काबीज करावा. जयसिंगाने त्याची अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांच्या एकूण एक किल्ल्याचा बंदोबस्त उत्तम आहे. त्याच्या एक एक किल्ला काबीज करण्याच्या प्रयत्नात हजारो लोकांचा नाश होईल. कितीतरी दिवस रखडावे लागणार. निजामशाहीचे जेवढे किल्ले शिवाजी महाराजांनी हस्तगत केले आहेत तेवढे त्याच्याशी तह करून सोडवून घेतले म्हणजे आपले काम झाले. ही मसलत त्या सरदाराला रुचली नाही आणि महाराजांशी सलोख्याचा तह करण्याचे जयसिंगाला तहकूब करावे लागले. दिलेरखानाने पुरंदरास पुष्कळ लोकांशी वेढा दिला होता. त्या किल्ल्यावरचा हवाला मुरारबाजी प्रभू नावाच्या एका सरदाराकडे होता. तो अतिशय शूर व हुशार होता. किल्ल्यात अन्नसामग्री व दारुगोळा मुबलक होता. त्याने मोगलांच्या सैन्यास पुष्कळ दिवस मुळी दाद दिली नाही. मोगलांचे हजारो शिपाई त्या किल्ल्याखाली गतप्राण झाले. तरी दिलेरखान लोकांची नवी भरती करून किल्ल्यावर तोफांचा मारा एकसारखा करीत होता. शेवटी त्याने किल्ल्याच्या एका बाजूला सुरुंग लावून तटाला भगदाड पाडले व त्यातून आपले लोक वर चढवले. मुरारीबाजीने त्यांचा हा हल्ला मागे हटवला. यावेळी मुरारीबाजी अगदी जीवावर उदार होऊन हाती ढाल फिरंग घेऊन सर्वांच्या पुढे होऊन लढत होता. त्यामुळे मावळ्यांना पराकाष्ठेचा छेव आला. पुष्कळ मावळे धारातीर्थी पडले व मोगलांच्या सैन्याचीही अतोनात कत्तल उडाली. हा असा महाराजांच्या त्या शूर सरदाराचा पराक्रम पाहून दिलेरखान अगदी चकित झाला. त्याने मोगलांचा हल्ला मागे रेटत किल्ल्याच्या तळापर्यंत पोचविला. हे पाहून दिलेरखानासही अतिशयीत त्वेष येऊन त्याने आपला हत्ती रणकंदनात पुढे नेला आणि आपल्या लोकांना उत्तेजन देण्याची शिकस्त केली. मुरारीबाजीच्या हातातील ढाल तुटून पडली असून तो हाताला शेला गुंडाळून त्याच्यावर शत्रूचे प्रहार घेत होता. तो असा लढत जवळ आला. असे पाहून दिलेरखानाने त्याला हाक मारून म्हटले, तू मोठा शूर योद्धा आहेस. तुझा हा आजचा अद्भुत पराक्रम पाहून मी केवळ चकित झालो आहे. तू या समयी कौल घेऊन माझ्या स्वाधीन हो. मी तुला मोठ्या योग्यते चढवतो. हे त्याचे शब्द ऐकून मुरारीबाजी त्याचा धिक्कार करून बोलला, तुम्ही तुरकडे, तुमचा हिसाब काय? मी शिवाजी महाराजांचा नोकर आहे. मी तुझा कौल घेतो की काय? मी या रणात आपला देहपात करीन, पण तुला सहसा शरण येणार नाही. असे बोलून खानावर आपल्या तलवारीचा वार करण्याच्या बेतात तो होता. इतक्यात खानाने तीर मारून त्याचे शिर उडवले. आपला मोहरा पडला तरी मावळ्यांनी धीर न सोडता खानाच्या लोकांशी लढत पुन्हा किल्ल्यावर चढून जाऊन दरवाजे लावून घेतले. इतक्यात महाराजाकडून आणखी कुमक येऊन त्यांना नवा दम आला. इकडे खानाने असा पण केला की हा किल्ला घेण्याच्या कामी कितीही लोक खर्ची पडले तरी नग डगमगता तो सर केल्या वाचून राहायचे नाही. असे सांगतात की त्याने आपल्या डोक्याची पगडी उतरवून अशी प्रतिज्ञा केली की हा गड घेईन तेव्हा पगडी परत घालीन. परंतु ही त्याची प्रतिज्ञा महाराजांच्या शूर मावळ्यांनी शेवटास जाऊ दिली नाही. इकडे सिंहगडास वेढा घालण्यास ज्या सरदाराला जयसिंगाने पाठवले होते तोही रडत माघारी गेला. त्याच्या बहुतेक फौजांची महाराजांच्या लोकांनी कत्तल उडवली. ते मोगलांच्या छावण्यावर जिकडून तिकडून छापे घालून कापाकापी व लुटालूट करत व हाती लागतील तेवढे घोडे, बैल, उंट वगैरे घेऊन जात. त्यांना दाना वैरण वगैरे कोठूनही मिळू देत नसत व जवळपासच्या रानात आग लावून देऊन त्यांना घाबरे करीत. हा असा चोहीकडून एकसारखा उपसर्ग होऊ लागल्यामुळे जयसिंगाला आपण येथून जीवानिसी कशी सुटून जातो याची चिंता वाटू लागली आणि पुरंदर किल्ल्यापाशीही खानाच्या लोकांची अतोनात खराबी होऊन तो अगदी जिकिरीस आला आहे असे कळले. तेव्हा त्याने त्याला असा निरोप पाठवला की शिवाजी महाराजांशी तह करून आपण संकटमुक्त व्हावे हे बरे दिसते. यावेळी खानाला त्याचे म्हणणे पटून तहाचे बोलणे लावण्यास त्याने मान्यता दिली. मग जयसिंगाने पुन्हा एक वेळी वार्तिक पाठवून महाराजांना असे कळविले की तुम्ही घातलेल्या अटीप्रमाणे तह करण्याची आमची तयारी आहे. मात्र पुरंदर किल्ल्यावर खानाच्या आग्रहास्तव आमचे निशाण लावू द्यावे. मग तहा तो किल्ला हवा असल्यास परत घ्यावा. तुम्ही आम्हाला भेटून जे काही करार करावयाचे ते करावे. आमच्यावर पूर्ण भरोसा ठेवून बिनदिक्कत आमच्या भेटीस यावे. जयसिंगाच्या या निरोपाला महाराजांनी असा जबाब पाठवला की पुरंदर किल्ल्यावर तुमचे निशाण लावू देणे तर दूरच राहिले, पण त्या किल्ल्यापुढची खानाची फौज उठून रुद्रमाळ त्याने घेतला आहे
तो परत द्यावा, म्हणजे मग भेटीस येऊन तह करण्याचा विचार पाहू. हा त्यांच्याकडचा जबाब आल्यावर जयसिंगाने त्यांची ही अट कबूल करून त्यास आपल्या भेटीस बोलावले. त्यावरून महाराज मोठ्या थाटाने जयसिंगाच्या भेटीस गेले. ते जवळ आले असे कळताच जयसिंग काही लोकांसह त्यांना समोर गेला. तो आपणा समोर आला आहे असे पाहून महाराज हत्तीवरून खाली उतरून पुढे पायी चालत गेले. जयसिंगही आपल्या हत्तीवरून उतरून चालत पुढे आला. त्याने एकमेकांना प्रेमालिंगन दिले. त्याबरोबर उभय पक्षांची वाद्ये वाजू लागली. मग जयसिंगाने महाराजांना आपल्या अंबारीत बसवून वाजत गाजत डेऱ्यास नेले. तेथे गेल्यावर ते दोघे एका आसनावर बसले. महाराजांची ती इब्रत व ते तेज पाहून जयसिंग व इतर सरदार अगदी दंग झाले. मग जयसिंग म्हणाला, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे अनुकूल आहो. आम्हास तुमचा पूर्ण अभिमान आहे. तुम्ही आम्ही काही निराळे नाहीत. तुमच्या इच्छेप्रमाणे बादशाहकडून सर्व काही व्यवस्था करवितो. जयसिंगाचे असे आदराचे व प्रेमाचे भाषण ऐकून महाराज म्हणाले, तुम्ही मला वडिलांसमान आहात. तुमच्या ठायी माझा पूर्ण भाव आहे. मी मिळवलेले राज्य सारे तुमचे आहे. मीही तुमचाच आहे. वडिलांच्या मांडीवर माझे लेकराचे उशे आहे. तुमच्या आज्ञेप्रमाणे मी तुमच्या दर्शनास आलो आहे. या गोष्टीचा अभिमान धरून जे योग्य दिसेल ते करण्यास वडील समर्थ आहेत. तुम्हाला जे किल्ले पाहिजेत ते देण्यास मी तयार आहे. हे त्यांचे नम्रतेचे भाषण ऐकून जयसिंह संतोष पावला. मग त्यांनी त्यांना दिलेरखानाच्या भेटीस पाठवले. तो त्यावेळी पुरंदर किल्ल्यापाशी असून त्याच्या लोकांच्या किल्ल्यावर चोहीकडून तोफांचा मारा सुरू होता. महाराजांनी त्याची भेट घेऊन मोठ्या नम्रतेने भाषण केले आणि अशी विनवणी केली की माझे आजपर्यंतचे वर्तन मनास न आणता माझी बादशापाशी रदबदली करून तो मला आपल्या पदरीस नोकरीस ठेवील असे करा. या किल्ल्यावर आता मारा करण्याचे बंद करा. तो मी तुमच्या स्वाधीन करतो. त्याच्या किल्ल्या या मी तुम्हाला द्यावयाला आणल्या आहेत. त्या किल्ल्या हाती पडताच खान खुश झाला आणि म्हणाला, जयसिंग वडील आहेत. ते जे काही करतील ते मला मान्य आहे. मग त्याने त्या किल्ल्यांचा वेढा उठवला व किल्ल्यावर लोकांस महाराजांनी निरोप पाठवल्यामुळे तेही स्वस्थ झाले. असे सांगतात की या किल्ल्यावरच्या आपल्या उरलेल्या लोकांची कत्तल होऊ नये व त्यांची बायका मुले शत्रूच्या हाती लागून त्यांची विटंबना होऊ नये म्हणून महाराजांनी तह करण्याची ही अशी त्वरा केली. याप्रमाणे मोगल सरदारांना स्वस्थ बसावयास लावून महाराजांनी जयसिंगाशी तहाची अटी संबंधाने बरीच भोवतीनभोवती केली आणि शेवटी तहाची कलमे ठरवली ती अशी. महाराजांनी मोगलांचे घेतलेले सगळे किल्ले सोडून द्यावे. निजामशाहीतील त्यांनी सर केलेले व नवीन बांधलेले एकंदर 32 किल्ले होते. त्यापैकी 20 किल्ले आसपासच्या प्रांतासह त्यांनी जयसिंगाच्या स्वाधीन करावे व बाकीचे 12 किल्ले व त्यांच्या लगतचा सारा प्रांत जहागिरी दाखल आपल्याकडे ठेवावा. शिवाजी महाराजांनी विजापूरकरांच्या सत्तेतील जे प्रांत व किल्ले काबीज केले आहेत ते त्यांच्याकडे निर्वेद राहावे आणि ही सगळी दिल्लीच्या बादशाहकडून जहागिरी मिळाली आहेत ते असे समजून त्यांचे अंकितत्व स्वीकारून त्यांनी राहावे. त्यांचा मुलगा संभाजी जो त्यावेळी 8 वर्षाचा होता त्याला बादशाहकडून 5000 स्वारांची मनसब मिळावी. निजामशाहीतील आपले वडिलोपार्जित हक्क त्यांनी सोडून द्यावे व त्यांच्या मोबदल्यादाखल विजापूरकरांच्या अंमलातील जो मुलूक मोगल जिंकतील त्यातून घाटावरचा 5 लाख होन उत्पन्नाचा व कोकणातील 4 लाख होन उत्पन्नाचा प्रांत त्यांना द्यावा. आदिलशहाच्या अंमलातील घाटावरच्या प्रांताची 1/4 व शरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क महाराजांना द्यावा व जंजिरा त्यांच्या स्वाधीन करावा. या शेवटच्या 3 अटी औरंगजेबास मान्य होऊन त्याबद्दलचे फर्मान त्यांच्याकडून आल्यास महाराजांनी त्यास 40 लाख होन पेशखुश म्हणून द्यावे. ही रक्कम त्यांनी 3 लाख रुपयाच्या वार्षिक हप्त्याने भरावी. मोगलांना सहाय्य करण्याकरता महाराजांनी आणखी स्वार चाकरीस ठेवावे. जयसिंगाने या तहाच्या अटी औरंगजेबाकडे अर्जाच्या रूपाने पाठवून अशी शिफारस केली की या अटी मान्य करून शिवाजीस आपल्या अंकित केले तरच आपणास विजापूरकरांचे राज्य बुडवून दक्षिण देश काबीज करता येणार आहे. औरंगजेबाने जंजिरासंबंधीची तेवढी अटी खेरीज करून सगळ्या अटी कबूल केल्या आणि महाराजांना एक मोठे पत्र खिलात व फर्मान अशी पाठवून दिले. पुढे जयसिंगाने विजापूरकरांशी युद्ध सुरू केले. त्यात महाराजांनी त्याला चांगली मदत केली. मंगळवेढे येथे मोगलांची व विजापूरकरांची मोठी लढाई झाली. त्यात उभय पक्षांकडे नामांकित मराठी सरदार होते. महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी या लढाईत आदिलशहाच्या वतीने लढला. खुद्द महाराज व प्रतापराव गुर्जर मोगलांच्या तर्फेने लढले. यावेळी त्यांनी शौर्याची व युद्धकौशल्याची अगदी पराकाष्ठा केली. महाराजांचे अलौकिक धैर्य व युद्धचापल्य पाहून जयसिंग अगदी थक्क झाला.
त्याने औरंगजेबाला पत्र पाठवले. त्यात त्याने महाराजांची अतिशय स्तुती केली. यावरून औरंगजेबाने महाराजांना पुन्हा एक पत्र पाठवून त्यांची फारच तारीफ केली आणि आपल्या कृपेचे सूचक म्हणून त्यांना शिरपाव आणि रत्नखचित खंजीर पाठवून दिला. याप्रमाणे महाराजांची योग्यता औरंगजेबाच्या ध्यानात येऊन त्याला अगदी आपलासा करून टाकण्याच्या इराद्याने त्याने आपल्या मोठ्या गौरवाचे पत्र पाठवून त्यांना आपल्या भेटीसाठी आग्र्यास बोलावले आणि असे अभिवचन दिले की इकडे आल्यावर तुम्हाला मोठ्या योग्यते चढवू व मोठा किताब देऊन दक्षिणेत परत जाण्यास रजा देऊ. जयसिंगास त्याने असे लिहिले की शिवाजी महाराजांना युक्तिप्रयुक्तीने आपल्या दरबारी पाठवून द्यावे व त्यांच्या वाटखर्चाला 1,00,000 रुपये द्यावे. हा असा हुकूम आल्यावर जयसिंगाने महाराजांना आग्र्यास जाण्याचा फारच आग्रह केला. तो महाराजांना म्हणाला, तिकडे जाण्यासंबंधाने मनात काही एक किंतु धरू नये. तेथे माझा मुलगा रामसिंग आहे. तो तुमची सगळी तजवीज ठेवील. तो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ देणार नाही. हा असा जयसिंगाचा आग्रह पडल्यामुळे व आश्वासन मिळाल्यामुळे औरंगजेबाच्या भेटीस जाण्याचा महाराजांनी निश्चय केला.